मी अक्षय करंदीकर, ही अदिती करंदीकर म्हणजे माझी मुलगी आशका करंदीकर. ठाण्यावरून आलो आम्ही इथे. स्वप्नील माझा शाळेतला मित्र. सो मध्ये एकदा त्याची पोस्ट बघितली मी फेसबुकवरती. म्हटलं चल आपण नवीन एक काहीतरी ट्राय करू. फोन केला. पहिले जागा नव्हती अवेलेबल. नंतर मग सडनली एक दिवशी कॉल आला की बाबा आहे अक्षय, येतोस का? म्हटलं हो चल येतो नक्की. सो दॅट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. छान आहे एकदम. याचं आदरातिथ्य पण छान आहे. ओव्हरऑल छान याने अटेंड केलं आणि अकंपनी केलं पूर्ण. मेन म्हणजे आपला देवबागचा बीच वगैरे आणि मग पुढे काल आपण कुठे ते कुणकेश्वर एरिया वगैरे तो हे करायला स्वतः येऊन दाखवलं. गुड, इट वॉज नाईस एक्सपिरियन्स. इथे येऊन तुम्ही काय करू शकाल हा जर प्रश्न असेल तर तुम्हाला काही करायचं नाही. तुम्हाला फक्त आराम करायचा आहे आणि इकडे येऊन तुम्हाला निसर्गाचा अनुभव घ्यायचा आहे. सिम्पल, सरळ साधं. फोन तुमच्या बाजूला ठेवा. इकडे तुम्हाला आहे वायफाय कनेक्शन वगैरे तुम्हाला मिळेल. तुमची एकदम कनेक्टिव्हिटी पासून तुम्ही दूर होणार नाही, पण शक्यतो फोन जरा बाजूला ठेवा. निसर्गाचे आवाज ऐका. भरपूर सारे इथे पक्षी वगैरे, सिन्स तुम्ही कोकणात येत आहे, पक्षी वगैरे इथे तुम्ही नीट डोळे उघडून कान उघडून ठेवले तर तुम्ही बघू शकता इकडे. आम्ही आल्यापासून मी इथे स्वतः काय आज फ्लेमबॅक वुडपॅकर बघितला. काल हा दिसला आपला ग्रे हॉर्नबिल दिसला. वाटेत न येताना आम्हाला ग्रेट इंडियन हॉर्नबिल आपला धनेश, पिवळी चोचवाला मोठा, तोही येताना काल दिसले आम्हाला. इथे ग्रे हॉर्नबिल दिसला आणि बाकी इथे पक्षी आहेत. सनबर्ड्स आहेत, रॉबिन वगैरे. तर आपले जे मुंबईत दिसणारे तेही पक्षी इथे आहेत. अजून जास्त वेळ राहिला, पूर्ण इथे कॉन्सन्ट्रेट केलं तर अजूनही गोष्टी बऱ्याचशा एक्सप्लोअर करू शकाल. सो इट्स अ नाईस थिंग. काहीतरी वेगळं आहे. नेहमीच्या धांगडधिंगा आणि याच्यातनं दूर राहायचं असेल, शांत लाईफ हवं असेल तर डेफिनेटली तुम्ही इकडे या. थँक्स स्वप्नील, कीप इट अप अँड पुढे भेटूच परत एकदा. थँक्स.